आज बीट पराठा बनवला होता म्हणून म्हटलं हेल्दी भाजी होऊन जाऊ दे. त्यासाठी मी खोबरे, शेंगदाणे, लसूण भाजून त्याची मिक्सरमध्ये वाटून घेतलं. नंतर टोमॅटो, कांदा बारीक चिरून घेतला. शिवाय शेंगदाणे भाजलेल्या मटक्या घेतल्या. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ताची फोडणी दिली. त्यात कांदा, शेंगदाणे, टोमॅटो छान भाजून घेतला. आमच्या घरी मटकीच्या भाजीमध्ये शेंगदाणे आवडीने खातात म्हणून त्यामध्ये आम्ही शेंगदाणे वापरलेले आहेत. तुम्हाला आवडत नसतील तर वापरले नसतील तरी चालेल. सगळं भाजून झाल्यानंतर आपण बनवली होती ती पेस्ट त्यामध्ये घालून ती तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची. ती पण छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट घालून छान परतून घ्यायचं व भाजलेली मटकी टाकून परत एकदा परतून घ्यायचं आहे आणि गरम पाणी टाकून शिजू द्यायचं आहे. मटकी म्हणजे जास्त ग्रेव्ही आवडत नसल्यामुळं आम्ही ड्रायच बनवली आहे. खूप छान बनते. तुम्हाला आवडल्यास नक्की ट्राय करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.